माणगाव तालुक्यातील ओमकार लॉजमध्ये पल्लवी मोरे या तरुणीला संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण रायगड जिल्ह्यात संतापाची तीव्र लाट उसळली आहे। विशेषतः लोणेरे आणि गोरेगाव परिसरात सर्व समाज बांधव एकत्र येत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी जोर धरत आहे। स्थानिक संघटनांनी पोलीस प्रशासनाला 24 तासांचा अल्टिमेटम दिला असून या कालावधीत आरोपीला अटक न झाल्यास संपूर्ण माणगाव तालुक्यात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। तसेच 25 एप्रिल रोजी आक्रोश मोर्चा काढून पोलीस स्टेशनवर धडक देण्याचा इशाराही देण्यात आला आहे। दरम्यान या गंभीर प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। रायगड पोलिसांची 4 पथके तसेच रत्नागिरी पोलिसांची 2 पथके आरोपीच्या शोधात असून विविध संभाव्य ठिकाणी छापेमारी सुरू आहे। आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। मात्र ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। हा संपूर्ण प्रकार दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आरोप करण्यात येत असून पोलीस प्रशासन दिशाभूल करत असल्याचा आरोपही केला जात आहे। काही राजकीय व्यक्तींचा दबाव असण्याची शक्यता व्यक्त करत या प्रकरणाची चौकशी स्वतंत्र SIT मार्फत करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे। तसेच या घटनेत एकापेक्षा जास्त आरोपी असण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली असून सखोल आणि निष्पक्ष तपासाची गरज अधोरेखित केली जात आहे। या पार्श्वभूमीवर पुढील काही तास पोलिसांसाठी अत्यंत निर्णायक ठरणार असून प्रशासन या प्रकरणात किती वेगाने आणि पारदर्शकपणे कारवाई करते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। 10 वाजता जिल्ह्यातून लोक येणार आहेत। त्याच्या आधी पोलीस प्रशासनाने जर आरोपीला पकडली नाही तर उद्या रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यात आणि गोरेगाव मध्ये जर कुठल्या गोष्टी नुकसान झालं, उद्या काय कुठल्या गोष्टीचा प्रॉब्लेम झाले त्याची संपूर्ण जबाबदार गोरेगाव पोलीस स्टेशन राहील। पत्रकार बंधूंनो, तुम्ही हा शब्द जाणून बुजून पूर्वक टाकावे, कारण की जर पोलीस स्टेशन जर आम्हाला सहकार्य करत नसेल तर त्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस स्टेशनचीच असणार आहे। त्यामुळे माणगावमध्ये काय आक्रोश होईल, महाडमध्ये का होईल, कोल्हापूरमध्ये का होईल, या संपूर्ण जिल्ह्यात का होईल, या गोरेगावमध्ये का होईल, त्याची संपूर्ण जबाबदारी ती संपूर्ण पोलीस स्टेशनची असेल। राहिला प्रश्न राजू बोलते त्या मुलीची 25 तारखेला कार्य आहे, त्या मुलीचा 25 तारखेला कार्य आहे। ठीक आहे, आम्ही जरी कार्याला जरी नसलो तरी त्या कार्यासाठी ही श्रद्धांजली आमची असेल। गोरेगावमध्ये ऐका गोरेगावमध्ये जर का पहिला जर कुठं घाव घालायचा असेल, गोरेगावमध्ये जर का प्रशासन जर आपल्याला मदत करत नसेल तर पहिला जर कुठं घाव घालायचा असेल तर हा नरेश दादा अरे तुमच्यासाठी पहिला घाव घालायला तयार असेल, हे लक्षात ठेवा। त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी रेडीमध्ये यायचं आणि तुम्ही सगळ्यांनी ताकदी निशी उतरायचं आहे, हे लक्षात ठेवा। नुसतं येऊन तुम्ही मोर्चाला उपस्थित राहायचं नाही तर तयारी निशी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कसे आहेत आणि बाबासाहेबांचे मावळे कसे आहेत हे आज दाखवूनच देऊया। भले काय होईल ते होईल, होऊन जाऊ दे एकदाच काम। त्या लॉजिंगला कुठले CCTV कॅमेरे आणि दुसरं काही नाहीत। दुसरी गोष्ट त्यांच्याकडे जे असलेले पुरावे हे देखील एकाच व्यक्तीचे त्या ठिकाणी दिसत होते आणि मुलीचे तिथं गेल्याचा पुरावा किंवा दिसलेला नाही। ज्या पद्धतीने त्या मुलीची वध झालेला आहे, जो खून झालेला आहे, आमच्या मते तरी ह्या ठिकाणी एकच आरोपी असेल असं वाटत नाही, तर इथे एकापेक्षा जास्त आरोपी असू शकतात। तर त्या दृष्टीने पोलिसांनी शोध घ्यायला पाहिजे, परंतु त्या दृष्टीने शोध घेतला जात नाही असं समजतं। आणि ही जी मुलीची हत्या झालेल्या मुलीची बॉडी आम्ही समाजाचे लोक ताब्यात घेणार नव्हतो, परंतु आरोपी मिळालेला आहे, तो जवळच आहे आणि आमच्या थोड्याच वेळामध्ये आम्ही त्याला अटक करणार आहोत आणि म्हणून शवाची दुर्दशा होऊ नये म्हणून ती बॉडी आम्ही ताब्यात घेतली, नाही तर आम्ही त्याच वेळेला ती बॉडी ताब्यात घेणार नव्हतो। आणि पोलिसांना आम्ही त्यावेळेला अल्टिमेट दिला होता की तुम्ही 24 तासाच्या आत या आरोपींना पकडायला पाहिजे। त्याप्रमाणे त्यांनी 24 तासाच्या आत आरोपींना पकडलेले नाहीत। त्याच्यानंतर कालच या ठिकाणी मोठी शोकसभा झाली आणि निषेध सभा झाली। त्या निषेध सभेला जवळजवळ 1000 लोक उपस्थित होते। हे सर्व लोक पोलीस स्टेशनला गेलेत, त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, परंतु पोलीस स्टेशनमधून समाधानकारक कोणती उत्तर मिळाले नाहीत। आणि म्हणून पुन्हा सामाजिक कार्यकर्त्यांनी, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एक अल्टिमेट दिलेलं आहे की 25 तारखेला या ठिकाणी भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। आणि त्या आक्रोश मोर्चा काढल्यानंतर एक या ठिकाणी सांगत की आत्तापर्यंत समाज शांत होता, परंतु ज्यावेळेला 25 तारखेला समाज हा रस्त्यावर येईल, तो रस्त्यावर आल्यानंतर निर्णय घेतल्याशिवाय समाज घरी जाणार नाहीत। दिवस रात्र त्या ठिकाणी आंदोलन चालू राहील, अशा प्रकारची भूमिका समाजाच्या वतीने। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।